एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेण्याऐवजी बंडखोरांना भावनिक आवाहन केलं। त्यांनी मुख्यमंत्री पदासोबतच शिवसेना पक्षप्रमुख पदावरून सुद्धा पाय उतार होण्याची तयारी सुद्धा दर्शवली। तर बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी आघाडीतून बाहेर पडण्याची अट उद्धव ठाकरेंसमोर ठेवली आहे। त्यामुळे हे बंड आता आणखी चिघळण्याची शक्यता अधिक दिसते आहे। शिवसेनेमधल्या सत्ता नाट्याच्या नव्या अंकाला आता सुरुवात झालेली आहे। शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। खरं तर बंडखोरीला शिवसेनेमध्ये कोणतंही स्थान नाही। शिवसेनेनं प्रत्येक वेळेला बंडखोरांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचा आजवरचा इतिहास आहे। पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेण्याऐवजी बंडखोरांना भावनिक आवाहन केलं। तसंच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दर्शवली। या समोर बसा, मी देतो राजीनामा, चला मी तुमच्या हातामध्ये आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो आहे। जे आमदार गायब आहेत किंवा त्याने गायब केलेलं आहे त्यांनी यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनमध्ये जावं। शिवसेनेतल्या बंडामुळे धक्का बसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। मात्र आपल्याच लोकांनी दगा दिल्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। धक्का कशाचा बसलेला आहे? आज सुद्धा सकाळी कमलनाथजींनी मला फोन केला होता, कालच सकाळी शरद पवारजींनी फोन केला। मला म्हणाले उद्धव आम्ही तुमच्या सोबत आहोत। हा त्यांच्या भरोसेचा विषय। माझ्याच लोकांना जर मी मुख्यमंत्री पदी नको असेल तर काय करायचं, हा मोलाचा प्रश्न। बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केलाय आणि त्यावरही उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात भाष्य केलं। तसंच बंडखोरांना माघारी फिरण्याचं आवाहनही केलं। माझीच लोक म्हणत असतील की ते ठीक आहे, त्यांना हवे असतील पण आम्हाला तुम्ही नको, तर तुम्ही इथे येऊन बोलायला काय हरकत होती? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा, आणखीन कुठेतरी जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर यायचं आणि सांगायचं की उद्धवजी आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री पदी नको। मुख्यमंत्र्यांच्या या भावनिक आवाहनावर आता एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचं असेल। मात्र एक गोष्ट खरी आहे आणि ती म्हणजे शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना काहीशी बॅकफुटवर गेल्याचंच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।